तिकडे सोलापुरात शिवसेना ठाकरे गट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कोकाटे यांच्या विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलंय। कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। तसंच कोकाटेंना काळे फासण्याचा इशारा सुद्धा ठाकरे गटानं दिलेला आहे। सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं एकंदरीत आपण पाहतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात जे विधान केलेलं होतं, कर्जमाफीच्या संदर्भात जे विधान केलेलं होतं, त्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कोकाटे यांच्या विरोधात ठाकरे गटानं हे आंदोलन केलं। कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा ठाकरे गटानं केलेली आहे। तर दुसरीकडे कोकाटे यांना काळे फासण्याचा इशारा सुद्धा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। सोलापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेत। सरकारतील एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचा वारंवार चेष्टा करतोय, तर फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे, साहेब आम्ही हे खपून घेणार नाही। शेतकरी कर्जमाफी तर तुम्ही देतच नाही, तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये होता संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, परंतु तुम्ही कर्जमाफी तर दिलाच नाही। परंतु वेळोवेळी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा चेष्टा उडवता। तुमच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये सांगतोय की कर्जमाफी दिलं तर शेतकऱ्यांच्या मुलाचं लग्न करतील, साखरपुडा करतील। अरे माणिकराव कोकाटे, मला सांगा की तुमचे मुलं नाहीत का? तुमच्या मुलांचे लग्न करत नाही का? तुम्ही मुलांचे साखरपुडा करत नाही का? जर असा शेतकऱ्यांची तुम्ही क्रूर चेष्टा करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधी शांत बसणार नाही।